ओम नमो भगवते वासुदेवाय। परम भागवत अशा मैत्रेयांनी संपूर्ण ब्रह्मांडाच्या रचनेच्या विषयी विदुरांना जे काही सांगितलं त्याचीच एकदा पुन्हा विदुर उजळणी करतायत, प्रकट उजळणी करतायत। तेव्हा ते करताना विदुर म्हणाले की भगवंत, आपण मला सांगितलं की सृष्टीच्या प्रारंभी भगवंतानं क्रमशः महदादी तत्वांची निर्मिती केली, त्यांच्यामध्ये विकारांची निर्मिती केली आणि पुन्हा त्यांच्या अंशातून विराट पुरुषाला निर्माण केलं। त्याच्यानंतर भगवंतानी स्वतःच त्या विराट पुरुषामध्ये प्रवेश केला आणि त्या विराट पुरुषाला हजारो पाय, हजारो बाहू, हजारो मांड्या अशा प्रकारचं निर्माण झालं। पुरुष सूक्तात ते वर्णन केलंय। सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद असा तो विराट पुरुष निर्माण झाला। त्यालाच वेद आदि पुरुष असं म्हणतात आणि त्या विराट पुरुषामध्येच हे सगळे लोक विस्तृत रूपानं स्थित आहेत असं आपण मला सांगितलं। त्याचप्रमाणे त्यांच्या ठिकाणी इंद्रिय, विषय आणि इंद्रियांच्या अभिमानी देवता यांच्यासह 10 प्रकारचे प्राणही अस्तित्वात आहेत। आपण सांगितलं की हे प्राण इंद्रिय बल, मनोबल आणि शारीरिक बल अशा 3 प्रकारचे आहेत। आणि आपण वर्णन करून सांगितलं की पुढे त्याच्यातूनच म्हणजे त्या विराट पुरुषातूनच ब्राह्मणादी वर्णही निर्माण झाले। हे एवढं सांगितलं, हे मला कळलं। आता आपण मला सांगावं की ब्रह्मादी विभूतींचं निर्माण कसं झालं। त्या ब्रह्मादी विभूतींमुळे पुत्र, पौत्र, नातवंड, अन्य कुटुंबीय यांच्या साह्यानं संपूर्ण ब्रह्मांड भरलं। अशा ज्या ब्रह्मादी विभूती आहेत त्यांचं वर्णन आपण मला सांगावं। आणि विराट पुरुष जो आहे तो ह्या ब्रह्मादी प्रजापतींचा सुद्धा स्वामी आहे। तेव्हा त्यांनी कोणकोणत्या प्रजापतींची निर्मिती केली आणि त्याचप्रमाणे सर्ग, अनुसर्ग आणि विविध मन्वंतरांचे जे काही अधिपती आहेत त्या अधिपती असलेल्या मनूंची सुद्धा क्रमवार रचना त्यांनी कशी केली हे आपण मला सांगावं। त्या मनूंचा वंश, पुढे वंशधर राजांचं चरित्र, नंतर पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली असलेले विविध लोक, मग पुढे भूलोकाचा विस्तार, त्याची स्थिती इत्यादींचंही वर्णन आपण मला सांगावं। आणि त्याच वेळेला हेही सांगावं की तिर्यक योनी, मनुष्य, देवता, सर्पादी, सरपट जाणारे, सरपटच राहणारे अन्य जीव आणि पक्षी, त्याचप्रमाणे जरायुज, स्वेदज, अंडज आणि उद्भिज असे जे 4 प्रकारचे प्राणी निर्माण होतात, हे कसे निर्माण झाले हे सुद्धा आपण मला सांगावं। भगवंतानी सृष्टी करते वेळेला जगताची उत्पत्ती, स्थिती आणि संहारासाठी आपले जे गुणावतार आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महादेव त्यांच्या ज्या कल्याणकारी लीला आहेत त्यांचंही वर्णन करावं। भगवंत स्वतः उत्पत्तीसाठी ब्रह्मदेव झाले, उत्पन्न असलेल्या ब्रह्मांडासाठी, ब्रह्मांडाच्या स्थितीसाठी विष्णू झाले आणि ह्या ब्रह्मांडाच्या प्रलयासाठी तेच महादेव रूप झाले। तर त्यांनी ज्या काही लीला केल्या आहेत ह्या सगळ्या लीला आपण मला सांगाव्यात। वेश, आचरण आणि स्वभाव यानुसार वर्णाश्रमांचे जे विभाग पडलेत ते आपण मला सांगावेत।
ऋषींचे जन्म, त्यांची कर्म, वेदांत विभाग, यज्ञांचा विस्तार, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि त्यांचं साधन असलेला सांख्य मार्ग हेही आपण मला सांगावं. त्याचप्रमाणे भगवंताने सांगितलेलं नारद पंचरात्र इत्यादी तंत्रशास्त्र आपण मला सांगावं. विभिन्न पाखंड मार्गातून प्रचलित होणारी विषमता, नीच वर्णाच्या पुरुषांपासून उच्च वर्णाच्या स्त्रियांमध्ये होणारा संतानांचा प्रकार, संततीचा प्रकार आणि वेगवेगळे गुण आणि कर्म यांच्यामुळं जीवाची जशी आणि जेवढी गती होते हे सगळं आपण मला सांगावं. मैत्रे महाराज, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी परस्परांना विरोध न करणारी जी साधनं आहेत ती साधनं आपण मला सांगावीत. वाणिज्य, दंडनीती आणि शास्त्र श्रवणाचा जो काही विधी आहे, श्राद्धाचा जो काही विधी आहे, पितृगणांच्या सृष्टीचा, त्याचप्रमाणे कालचक्रामध्ये असलेले ग्रह, नक्षत्र आणि तारांगण यांची जी स्थिती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण स्वतंत्रपणे पूर्णतः वर्णन मला सांगावं. दान, तप आणि त्याचप्रमाणे इष्ट आणि पूर्त कर्मांचं फळ काय असतं ते आपण मला सांगावं. प्रवास आणि संकटांच्या वेळेला माणसाचा काय धर्म असतो त्याचं आपण मला दिग्दर्शन करावं. आपण निष्पाप आहात, निरागस आहात, सगळ्या पापांपासून खूप दूर अंतरावर आहात. धर्माचं मूळ कारण असलेले भगवान जनार्दन हे कोणत्या आचरणानं प्रसन्न होतात, संतुष्ट होतात आणि कोणावर अनुग्रह करतात, कृपा करतात याचं सुद्धा आपण वर्णन मला ऐकवावं. द्विजश्रेष्ठा, दीनवत्सल असलेले गुरुजन आपल्या शिष्य आणि पुत्रांना त्यांनी न विचारता सुद्धा त्यांची हिताची गोष्ट सहज सांगतात. तेव्हा हे जे की मी प्रश्न विचारलेत हे मी आपला अनुगत शिष्य आहे, जणू काही आपला पुत्रच आहे आणि आपण दीनवत्सल गुरुजन आहात. तेव्हा हे लक्षात घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी मला सांगाव्यात. पुढे विदुर म्हणाले की महदादी तत्वांचा जो प्रलय होतो तो किती प्रकाराने होतो. त्याचप्रमाणे भगवान जेव्हा योगनिद्रेमध्ये झोपी जातात तेव्हा त्यांच्याकडनं कोणकोणती तत्व त्यांची सेवा करतात आणि कोण त्या ठिकाणी लीन होत जातात याचं आपण मला ज्ञान द्यावं. जीवाचं तत्व, परमेश्वराचं स्वरूप, उपनिषदांनी सांगितलेलं ज्ञान आणि त्याचप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचं पारस्परिक प्रयोजन काय असतं, त्यांच्या ठिकाणी काय हेतू असतात हे आपण मला सांगावं. विद्वानांनी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी कोणकोणते उपाय सुचवलेत, सांगितलेत हे आपण मला सांगावं. कारण असं आहे की माणसांचं ज्ञान, भक्ती अथवा वैराग्य हे काही आपोआप त्यांना मिळत नाही, प्राप्त होत नाही. हे मी विचारतोय याचं कारण माया मोहामुळं माझ्या ठिकाणची विचारदृष्टी आहे, तर्कदृष्टी आहे, जी बुद्धी आहे ती नष्ट झालेली आहे. मी अज्ञ आहे, अडाणी आहे आणि आपण माझे परम सुहृद आहात. म्हणून ह्या भगवान श्रीहरींच्या लीलांचं ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेनं मी जे काही आपल्याला अनेक प्रश्न विचारले त्याचं उत्तर आपण मला द्यावं. आपण थोर पुण्यवंत आहात. मी जे हे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यामुळं आपल्याला जे काही पुण्य प्राप्त होईल त्या पुण्याचा 16वा अंश सुद्धा
आता मी जी पुढे यादी सांगणार आहे त्याच्यातून मिळणाऱ्या पुण्याची बरोबरी करू शकत नाही की भगवत तत्वाच्या उपदेशामुळं जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवून त्याला अभय देणं हे पुण्य आहे. समस्त वेदांचं अध्ययन करणं हे पुण्यकारक आहे. यज्ञ तपस्या आणि दानादी इत्यामुळे होणारं पुण्य हे सगळ्याची एकत्र जरी गोळाबेरीज केली तरी आपण ते पुण्य करत आहात माझ्या प्रश्नांचं उत्तर देऊन त्याच्या 16व्या अंशाची सुद्धा ती बरोबरी करू शकत नाही. शुक महाराज परीक्षिताला सांगतात की राजा, विदुरांनी मुनिश्रेष्ठाच्या मैत्रेयांना अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले, पुराण विषयक प्रश्न विचारले, त्याच्यामुळं भगवत चर्चेची प्रेरणा मिळाल्यामुळं मैत्रेय स्वतःच अत्यंत प्रसन्न झाले आणि अत्यंत सुस्मित वदनानं ते त्यांच्याशी बोलायला लागले. ते काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.